मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंकडून पैशाची मागणी करण्यात आली होती असा गंभीर आरोप पुन्हा एकदा दीपक केसरकरांनी केलाय। जे खोक्यांचे आरोप करतायत त्यांनीच मंत्रिपदासाठी खोके मागितल्याचं केसरकर पुन्हा एकदा म्हणालेत। 1 कोटी रुपये दिले होते, त्यानंतर आणखी पैशाची मागणी करण्यात आल्याचा आरोपही केसरकरांनी केलाय। तसंच शिंदेंनी मंत्रिपदासाठी पैसे घेतले नसल्याचंही केसरकर म्हणाले। परंतु मंत्रिपदासाठी जे पैसे मागितले तेवढे पैसे काय माझ्याकडे नव्हते। त्याच्यामुळे मी लेखी पत्र दिलेलं होतं की माझ्या जागा खपल्यानंतर आणि माझ्या एका बरोबरच्या मित्रांचं पत्र दिलं होतं की हे पैसे आम्ही तुम्हाला देऊ। शेवटी राजकारणामध्ये पक्षाला पैसे लागत असले तर मी समजू शकतो, पण जे लोक स्वतःच पैसे घेत नाहीत त्यांच्याकडून पैसे मागितले तर आम्ही पैसे कुठून देणार? तर आमच्या जागा असतात, वाडवडिलांच्या, आमची 3ऱ्या पिढीची श्रीमंती आहेत, खपल्यानंतर आम्ही देऊ ना। जे लोक खोके वगैरे असं काय ओरडतात त्यांनी एक जाणून घेतलं पाहिजे की हे नेमकं उलट आहे। आमच्यापैकी कोणी 1 रुपया सुद्धा घेतला नाही। आम्हाला मंत्री करताना 1 रुपया सुद्धा शिंदे साहेबांनी घेतला नाही, परंतु पूर्वीच्या आमच्या नेत्यांनी मात्र पैसे मागितले होते। ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे खोके कोण गोळा करतं हे लोकांनी ओळखलं पाहिजे।